नमस्कार. आज आपण अपस्टॉक्स डीमॅट अकाउंट जे अपस्टॉक्सचे डीमॅट अकाउंट अपस्टॉक्सचं जे ॲप आहे, डीमॅट अकाउंटचं जे ॲप आहे, त्या ॲपविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. म्हणजे ते ॲप कसे यूज करायचे याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. ज्याने आमच्या लिंकवरून डीमॅट अकाउंट ओपन केले होते, त्यांना ईमेलद्वारे यूजर आय डी आणि पासवर्ड आले असतील आणि ज्याने डीमॅट अकाउंट अजून ओपन केलेले नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली अपस्टॉक्स अकाउंट फ्रीमध्ये अपस्टॉक्स डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन करायची लिंक दिलेली आहे. त्याने ओपन करून घ्या आणि आमच्या फ्री कोर्सचा लाभ घ्या. चला तर मग आपण चालू करूया. आता ज्यांच्याकडे अपस्टॉक्स ॲप हे नाही आहे, त्यांनी प्ले स्टोअरमधून अपस्टॉक्स प्रो या नावाने ॲप डाउनलोड करू शकता. तिथे त्यांना प्ले स्टोअरवर हे ॲप भेटेल. आता मी ॲपवरती क्लिक करतो. आता ॲपवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड विचारण्यात येईल. तो यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही पासवर्ड भरून तुम्ही साइन इन करू शकता. हा पासवर्ड भरतो आता मी. आता इथे तुम्ही इयर ऑफ बर्थ टाकू शकता. म्हणजे तुम्ही जन्मलेले जे तुमचे जे जन्म इयर आहे ते इयर टाकू शकता किंवा जे फिंगरप्रिंट आहे ते चालू करतो. मी फिंगरप्रिंटच अप्लाय करतो. इथे असे आता तुम्हाला केल्यानंतर आता ह्या ॲपमध्ये तुम्हाला सगळीकडे जे इन्फॉर्मेशन ते इन्फॉर्मेशन एक वन बाय वन आपण चालू करून घेऊया. आता डाव्या कोपऱ्यात इथे इंडेक्स आहे, बरोबर. इंडेक्सच्या साईडला एक सिम्बॉल आहे माणसाच्या आकारासारखा. तो सिम्बॉलवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यांचे डीमॅट अकाउंट आहे त्याचं नाव, माय अकाउंटबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्याचं डीमॅट अकाउंट इथं माझं नाव आहे म्हणजेच माझं डीमॅट अकाउंट आहे त्याविषयी सगळी माहिती तुम्हाला म्हणजेच माय अकाउंटमध्ये काय आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत आहे. आता बघू शकता तुम्ही जे तुमचे काही करन्सी जे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट्स ॲक्टिव्ह आहे ते सगळे तुम्हाला जे तुमचे ऑफर CDC असेल डीमॅट अकाउंट नंबर हे सगळे तुम्हाला इथे दिसत असते, बरोबर. त्यानंतर खाली अनाउन्समेंट म्हणजेच काय, आता इथे अनाउन्समेंट ॲक्टिव्ह FNO आणि MCX प्राईज अलर्ट्स रेफर ॲट अर्न हेल्प सपोर्ट डार्क थीम हे काही गरज नाही. जे मेन आहे ते आपण बघणार आहोत. आता अनाउन्समेंटमध्ये काय होत असतं, जे अपस्टॉक्स काही अनाउन्समेंट करत आहे. आज सध्याला मार्केट बंद आहे, परंतु मार्केट बंद आहे आज शनिवार असल्यामुळे. परंतु 4 तारखेला म्हणजेच काल रात्री 9:43 एक शेड्यूल शेड्युलेटेड ॲप मेंटेनन्सची नोटीस टाकली होती. म्हणजेच त्यांनी अनाउन्समेंट केली होती की काय आहे अनाउन्समेंट बघा. वी आर कंडक्टिंग अ शेड्युलेटेड अपग्रेड अँड मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी ऑन 5 जून 2021 फ्रॉम 8 AM to 6 AM. म्हणजेच असं सांगत आहेत की त्यांनी आता अनाउन्समेंट काय करतात, जे ॲपबद्दल जे अपडेट काही असतील ते अपडेट नवीन वेगवेगळे अपडेट्स येणार असतील, काही ॲपमध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल ते अनाउन्समेंट करत असतात. इथे बघू शकता तुम्ही सिस्टम डाऊन टाईम अपडेट युअर मार्जिन्स फ्रॉम टुडे 1 जून 2021 सेबीचा रोल आलेला ते अपडेट मार्जिन्स कमी करण्याबद्दल जे सगळे अनाउन्समेंट आहे ते अनाउन्समेंट इथे तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर ॲक्टिव्ह FNO आणि MCX इथे तुम्ही तुमचे जे FNO मार्जिन्स तुमच्याकडे सेगमेंट्स आहेत ते सेगमेंट्स तुम्ही इथे डेरिव्हेटिव्हज FNO MCX कमोडिटी जे सेगमेंट्स तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह सेगमेंटवर क्लिक करायचं आहे. आता सध्याला माझे हे 3 चालू आहेत, BSE इक्विटी, NSE इक्विटी आणि BSE म्युच्युअल फंड हे चालू आहेत. तुम्ही इथे बेसिक प्लॅन्स ॲक्टिव्ह प्लॅन तो तुमचा बेसिक प्लॅन निवडू शकता. ॲड नॉमिनीज जे तुम्हाला नॉमिनीज नंतर अकाउंट कोणाला द्यायचं तर ते निवडू शकता. इथे तुम्हाला बँक अकाउंट दिसेल आणि खाली तुम्हाला काय असेल ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत असते, बरोबर. तर प्राईज अलर्ट्स तुम्ही एखाद्या स्टॉकला लावलेले असेल ते प्राईज अलर्ट तुम्हाला समजून जाईल. आता आपण एक करून हे खालचे जे सिंबल आहेत वॉच लिस्ट, ऑर्डर्स, पोर्टफोलिओ, फंड्स आणि इन्व्हेस्ट याविषयी समजून घेऊया. त्याआधी आपण इथे सेन्सेक्स आणि निफ्टी हे 2 सिंबल हे दिलेले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी हे जे 3 ऑप्शन आहेत, सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे 3 इंडेक्स आहेत ते इंडेक्स. आता बघा सेन्सेक्स ठिकाणी बँक निफ्टी आला आणि निफ्टी 2 असे येऊ शकतात. आपण कोणतेही 2 यूज करू शकतो. इथे आता सेन्सेक्स येईल, बरोबर. मग तुम्हाला हे दिसत आहे. जर आता तुम्ही वॉच लिस्ट ॲड पण करू शकता. आता कंपनीचं एखादी वॉच लिस्ट ॲड करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने FNO तुम्ही तीन प्रकार ट्रेड करू शकता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. FNO ते तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे FNO इक्विटी असे ट्रेड करू शकता. फेवरेट तुम्हाला एखादी वॉच लिस्ट बनवायची आहे ते तुम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी वेगवेगळे स्टॉकसाठी तुम्ही शेअर करू शकता. वेगवेगळी वॉच लिस्ट तयार करू शकता. ती वॉच लिस्ट कशी तयार करायची, इंडेक्सवर क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू वॉच लिस्ट, बरोबर आहे, त्यावर क्लिक करू शकता. मग इथे तुम्ही कोणत्याही नावाने क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल. मी येस नाव टाकतो आणि सेव्ह करतो. हां बघा आता इथे येस नाव आले. अजून एक करू आपण, क्रिएट न्यू.
बरोबर. आता हे ऑजी, आता बघा 2 नावं झाली. 2 आपण जे वॉच लिस्ट ॲड केल्या त्या वॉच लिस्ट आपण इथेच वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. फेवरेटमध्ये तुमचे वेगळे स्टॉक येणार, येसमध्ये वेगळे स्टॉक येणार, जीमध्ये वेगळे स्टॉक. तुम्हाला जे स्टॉक ठेवायचे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या फेवरेटमध्ये तुम्ही समजा तुम्हाला जर आता नवीन स्टॉक घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कंपनी सर्च करायची, तुम्ही कुठे सर्च करणार? इथे बघा प्लस चिन्ह आहे. या प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर टाटा मोटर्स बरोबर. कॅशमध्ये करा म्हणजे कॅशमध्ये केल्यानंतर कॅशमध्ये करायचं, कारण टाटा मोटर्स NSE आणि BSEमध्ये आहेत. NSE इक्विटी, BSE ग्रुप ए. त्यामुळे NSEवर करू शकता ॲड. आता इथे NSEवर क्लिक केल्यानंतर बघा इथे टाटा मोटर्सची तुम्हाला पूर्ण माहिती भेटते. आता आज सध्याला मार्केट बंद आहे त्यामुळे हे जे ₹334.95 आहे ते सध्याला त्याची स्टॉकची सध्याची प्राईस चालू आहे ते तुम्ही बघू शकता. आज मार्केट बंद असल्यामुळे ते मार्केट प्राईस जी आहे ती प्राईसची मुवमेंट होत नाही, त्यामुळे ते तिथंच थांबले आहे. ₹334.95. आता बघा ओव्हरव्ह्यूमध्ये काय काय आहे. टाटा मोटर्स लिमिटेड तो स्टॉक जो आहे तो शेअर जो आहे तो ओपन किती झाला 300 म्हणजेच कालच्या दिवशी म्हणजे 4 तारखेचा हा पॉईंट आहे. 4 तारखेचं हे मार्केटचं हे आहे. तर इथं कालच्या दिवशी 4 तारखेला किती रुपयाला ओपन झाला? ₹325 ओपन झाला. त्यानंतर तो अप्पर सर्किट तो स्टॉक किती रुपयापर्यंत वर गेला होता? ₹358.20 गेला. व्हॅल्यूम आहे ते व्हॅल्यूम इथं तुम्हाला दिसत आहे. 4 जे आहे ते व्हॅल्यूम तुम्हाला दिसत आहे. क्लोज त्या दिवशी तो क्लोज किती झाला? लोअर सर्किट किती आहे? ATP ॲट द प्राईस काय आहे ते? टुडेज लो हाय 52 वीक्स लो हाय म्हणजे 52 आठवड्याच्या आधी म्हणजे वर्षाचा जो आठवडा जो आहे कमीत कमी आणि लो हे तुम्हाला दिसत आहे. आणि मार्केट डेप्थमध्ये काय आहे? एक इक्विटी बीड आणि क्वांटिटी. आता इथं मार्केट बंद असल्यामुळे तुम्हाला आस्कमध्ये कोणीही तुम्हाला शेअर लावलेले दिसत नाहीत. म्हणजे आस्कमध्ये तुम्हाला क्वांटिटी दिसत नाही, बीडमध्ये फक्त एकाने काही दिसत आहे, थोडेफार दिसत आहे, परंतु मार्केट बंद असल्यामुळे ते दिसत नाही. तुम्ही मार्केट चालू असताना तुम्ही हे सर्व बघू शकता. तुम्ही तुमच्याकडे ॲप तुम्ही आता तुमच्या ॲपमध्ये सर्च बघू शकता. आता बघा बीड म्हणजे आपण बाय करण्यासाठी लावलेले बीड्स म्हणजे जे प्राईज आहेत. आपल्याला जर टाटा मोटर्स शेअर घ्यायचा तर तुम्ही तो शेअर घेऊ शकता, बाय करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आस्कमध्ये जे विकायला आहेत सेल करणार आहेत ते तिथं असते, बरोबर. आणि खाली बाय आणि सेल. आता बाय कसा करायचा, सेल कसा करायचा बघून घेऊया. बायवर क्लिक केल्यानंतर बाय करणार. आता बघा तुम्ही बरोबर ह्या प्राईजला घेणार डिलिव्हरी म्हणजे जास्त दिवसासाठी. तुम्हाला सांगितलं असेल आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ज्यांना डिलिव्हरी 2 प्रकारे घेऊ शकतो आपण शेअर, डिलिव्हरी आणि इंट्राडे. खाली बघा डिलिव्हरी आणि इंट्राडेमध्ये जर शेअर घेणार असेल तर तो तुम्ही आजच्या आज, इंट्राडे म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे, इंट्राडेमध्ये घ्याल तर शेअर आजच्या आज घेऊन तो तुम्हाला विकावा लागेल. आणि डिलिव्हरी म्हणजे तुम्ही आज घेऊन कधी येऊ शकता. आता क्वांटिटी बरोबर, क्वांटिटीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही क्वांटिटी तुम्हाला टाटा मोटरचे किती घ्यायचे आहेत, डिलिव्हरीसाठी किती घ्यायचे आहेत किंवा इंट्राडेसाठी किती घ्यायचे आहेत ते तुम्ही बघू शकता. 10 घ्यायचे असतील, 20 घ्यायचे असतील ते तुम्ही घेणार, चॉईस करणार डिलिव्हरीसाठी. आता लिमिट काय आहे, ऑर्डर टाईप म्हणजे काय? आता ऑर्डर टाईप म्हणजे काय? लिमिट म्हणजे तुम्ही प्राईज सेट करणार. बघा लिमिट इथे बघा, लिमिट मार्केट, स्टॉप लॉस लिमिट हे वेगवेगळे शेअर खरेदी करताना ऑप्शन आहेत. आपण स्टॉप लॉस लावू शकतो, स्टॉप लॉस मार्केट, लिमिट लावू शकतो. आता मार्केट प्राईस नाही, लिमिट लावणं म्हणजे काय? लिमिट जर असेल तर तुम्हाला 334ला हा सध्याची प्राईस चालू आहे, बरोबर. परंतु जर तुम्हाला हा स्टॉक वाटत आहे की 320 रुपयाला किंवा 330 रुपयाला घ्यायचा तर तुम्ही इथे बघा प्राईजवर क्लिक केल्यानंतर 330 टाकू शकता, बरोबर. 330 टाकले, बरोबर. मग तुम्ही डायरेक्ट काय करणार? रिव्ह्यू ऑर्डर करणार. त्याच्या आधी इथे तुम्ही 20 शेअर घेतलेले आहेत त्यामुळे खाली तुम्हाला 6,000 रुपये भरावे लागणार आहेत. परंतु इथे आपण कमी शेअर केले, एक केला 300 रुपये, बरोबर. हे तुम्हाला दिसत आहे, बरोबर. आता लिमिटच्या ऐवजी जर मार्केट प्राईस केलं तर तुम्हाला हे खालचा ऑप्शन जाणार आहे, कारण तुम्ही मार्केटची सध्याची जी प्राईस चालू आहे त्या प्राईसला तुम्ही तो शेअर बाय करणार आहे 334.95 रुपये, समजलं. त्यानंतर तुम्ही रिऑर्डर करणार आणि बाय करू शकता डायरेक्ट इथे गेलं तर, बरोबर आहे. एक क्वांटिटी आहे. ऑर्डर टाईप मार्केट म्हणजे जी सध्याला मार्केटमध्ये प्राईस चालू आहे. जर लिमिट प्राईस असेल तर तुम्हाला जी 320 रुपये आहे त्या प्राईसला तुम्ही घेऊ शकता. डिलिव्हरी व्हॅलिडिटी जी तुमची व्हॅलिडिटी आहे म्हणजे हा जर 320 रुपयापर्यंत समजा मार्केट प्राईस असल्यामुळे तो व्हॅलिडिटी काय नाही, परंतु मार्केट प्राईस लिमिट प्राईस असेल तर व्हॅलिडिटी तो 1 दिवसानंतर होत असतो बाय करायचा, बरोबर. कारण आता मार्केट चालू नाही त्यामुळे यू नीड बॅलन्स पण कमी असते. बॅलन्स अकाउंटमधला काढलेला आहे मी त्यामुळे बॅलन्स पण कमी दावत आहे, समजलं. मार्केट पण रिजेक्टेड दावत आहे. आता आज मार्केट पण बंद आहे त्यामुळे हे दावत आहे.
त्यानंतर ओपनमध्ये असेल जर तुम्ही समजा आता इंट्राडेची ऑर्डर केल्यानंतर इथे ओपनमध्ये येणार. जर तुम्ही ओपन घेतलेलं आहे बाय केलेलं तर इथे येणार. परंतु तुम्ही बाय करून जेव्हा मार्केट बंद व्हायचे तेव्हा 3 वाजता क्लोजड येणार. बघा आता इथे क्लोजड म्हणून आले, समजलं, क्लोज म्हणून आलेलं आहे. आता जर तुम्हाला हे घेतलेला स्टॉक सेल करायचा आहे तर तुम्ही इथे बघा हे तुमची सगळे स्टेटस इथे तुम्हाला दिसत असतात. हा अलर्ट तुम्ही प्राईजला अलर्ट लावू शकता. तिथं मागायचं होता एंटर व्हॅल्यू, म्हणजेच तुम्ही एंटर व्हॅल्यू आता 335 350ला गेला तर तुम्हाला अलर्ट देणार तो की ह्या प्राईजला आलेला आहे स्टॉक. सेट अलर्ट बघा, सेट अलर्ट, समजलं. त्यानंतर बरोबर आता तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये वॉचलिस्टमध्ये शेअर ॲड करा. तुम्हाला प्रत्येक वॉचलिस्टमध्ये शेअर एक ॲड करून दावतो. फेवरेट्समध्ये आपण टाटा मोटर्स घेऊया. फेवरेट्समध्ये टाटा मोटर्स ॲड करायचं. टाटा मोटर्स ॲड केलं, बरोबर. रिमूव्ह ऑप्शन आला की तो तुमच्या फेवरेट्स ॲडमध्ये ॲड झालेला आहे, बरोबर. फेवरेटमध्ये ॲड झाला. आता आपण येसवर एक ॲड करूया. रिलायन्स कॅपिटल घेऊया, कोणताही घेऊया, काय प्रॉब्लेम येत नाही. रिमूव्ह आलं की ॲड झाला. त्यानंतर अजून एक घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला समज देईल. मारुती घेऊया. रिमूव्ह आला, बरोबर. अजून एक जे आपला आहे तो याच्यामध्ये एक घेऊया. INFI जो इन्फोसिस आहे तो इन्फोसिसचा घेऊया. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वॉचलिस्टमध्ये आपण हे मी तीन वॉचलिस्ट बद्दल तुम्ही कितीही वॉचलिस्ट बनवू शकता तुमच्यानुसार. बँक निफ्टीचे जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ट्रेडिंग फेवरेटली वॉचलिस्ट बनवू शकता. हे तुम्ही वॉचलिस्ट आहे, बरोबर. आता मग तुम्हाला आता इन्फोसिसवर आपण क्लिक करूया. आता इन्फोसिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागाप्रमाणे सगळी माहिती भेटेल. आता इन्फोसिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये एवढं भेटतं. आता चार्टमध्ये केल्यानंतर बघा तुम्हाला चार्ट भेटतो, बरोबर. ॲनालिसिस शेअर. आता बघा हा तुम्हाला चार्ट आहे. हा चार्ट आहे एका दिवसाचा आणि 5 मिनिटाचा चार्ट्स. बघा वन डे आणि 5 मिनिट्स, समजलं. तुम्ही जास्तीत जास्त 5 मिनिट हा चार्ट वन डेमध्ये पण बघू शकता. बघा 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 13 मिनिट असे वेगवेगळ्या कॅन्डलस्टिक्समध्ये आपण चार्ट बघू शकतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅन्डलस्टिक्स आहेत, बरोबर. तुम्हाला सगळे शिकवलेलं आहे मी. कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय, कॅन्डलस्टिक्स कशी रीड करायची, कॅन्डलस्टिक्सची प्राईस, ओपन, हाय, लो, हे तुम्हाला आता समजणार आहे सगळं. हे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा हा स्टॉक कितीला ओपन झाला आहे. बघा 2 प्रकारचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक उदाहरण घेऊन सांगतो. रेड कॅन्डलस्टिक बघूया. बघा इथे बघा ओपन झाला आहे 1387ला, बरोबर. आणि क्लोज कितीला झाला आहे 1385ला. म्हणजेच कमी जास्तला ओपन होऊन खाली कमीला क्लोज होणार, मग तेव्हा रेड कॅन्डल्स तयार होते. आणि बघा कमीला क्लोज होऊन जास्त प्राईजला क्लोज होते ना तेव्हा रेड कॅन्डल आपली ग्रीन कॅन्डल तयार होते. बघा आता ग्रीन कॅन्डलवर आपण क्लिक केलेलं आहे. 1384ला ओपन झालेले आहे, नाही सॉरी 1384ला ओपन झालेले आहे आणि क्लोज झालेले आहे 1387ला, बरोबर. तेव्हा ग्रीन कॅन्डल तयार झाली. आता बघा 1 डे, 5 डे, 1 मंथ, ही कॅन्डल आता सध्याची जी आहे ती 1 मंथ, एका महिन्याची आणि एका दिवसापर्यंत आपण ठेवू शकतो. 1 डे ही जी पर्टिक्युलर कॅन्डल आहे, ही पर्टिक्युलर कॅन्डल ही एका दिवसाची आहे. ही प्रत्येक कॅन्डल एका दिवसाची आहेत, बरोबर. हे बघा हे प्रत्येक कॅन्डल एका दिवसाचे आहेत. आता आपण 1 डे, 1 वीक, 1 मंथपर्यंत आपण घेऊ शकतो, बरोबर. आता इथे बघा कॅन्डल्समध्ये बारमध्ये पण येऊ शकतो, बरोबर. सगळ्यात सोपं म्हणजे आपण कॅन्डल्समध्ये घेऊ शकतो. आणि त्यातल्यात हेल्कन अशी एक आहे, हेल्कन अशी, हे बघा क्लिक केल्यानंतर समजेल ते तुम्ही, म्हणजे तुम्हाला ग्रीन आणि चढता आणि जे मार्केट पडत आहे डेप्थ हे तुम्हाला ओळखू शकेल. बघा इथे 15 मिनिट्स, 10 मिनिट्स आपण सहज यूज करतो. इथे कसं दिसत आहे वन साईड बाय सगळं, ग्रीन तर ग्रीन, रेड तर रेड, पूर्ण तुम्हाला दिसत आहे, बरोबर. हे जो बार फिरवतो तुम्हाला त्या कॅन्डलविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला वरच्या कोपऱ्यात दिसत आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत. इथे आपण इंडिकेटर्स पण यूज करू शकतो. FNX बघा, ADX, ADR ब्रँड्स, ADR ट्रेडिंग स्टॉप लॉसचे भरपूर आहेत. आपण एक बघून या लावून कोणते तरी RSI लावून बघूया. बघा RSI आलेला आहे.
हे आर एस आहे, खाली खाली दिसत आहे बघा आर एस आहे, ओव्हर बॉन्ड लोअर बॉन्ड जो हे तुम्हाला दिसत आहेत. समजलं. हे अशा प्रकारे चार्ट तुम्ही हे आता तुम्ही सगळ्यांनी चार्ट सगळं जे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कॅन्डलस्टिकचे टाईप्स सांगितले होते ते सगळे तुम्ही कॅन्डलस्टिकचे टाईप्स प्रकार इथे तुम्ही शोधू शकता. भरपूर काही तुम्हाला भेटतील, सगळे प्रकार तुम्ही बघू शकता. त्यानंतर अजून न्यूज. आता जो इन्फोसिसचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल त्या कंपनीबद्दल जे काही न्यूज आले ते तुम्हाला इथे पर्टिक्युलर हे एक अपस्टॉक्सच्या ॲपमध्ये प्रत्येक प्रत्येक कंपनीच्या शेअरची जी न्यूज आहे ती न्यूज तुम्हाला भेटते. इन्फोसिस पुणे जे काही न्यूज आलेली ती इथे न्यूज आलेली आहे. इन्फोसिस ब्लॉक डील ऑफ इक्विटी शेअर्स बाय प्रोमोटर्स हे तुम्हाला सगळे इथे न्यूज तुम्हाला प्रत्येकाचे भेटतात. आणि अपस्टॉक्सने अजून एक आहे जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यासाठी ऑप्शन चेन आहे. हे ऑप्शन चेन तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे कॉल आणि पुट हे जे कॉल आहेत, एक पुटची साईड आहे. स्ट्राईक प्राईस बघा, हे कॉलची स्ट्राईक प्राईस आहे. LTP म्हणजे त्यांची प्राईज, ही प्राईज आहे. प्रत्येक प्रीमियम जे आता 1300 रुपयाचा प्रीमियम, आता हा स्टॉक चालू आहे 1385ला, म्हणजे जवळपास 1380 रुपयेपर्यंत. स्पॉट प्राईस बघा इथं आलेला आहे, स्पॉट प्राईस 1385. मग परत हे जे LTP दिलेले आहे ते प्रीमियम आहेत त्यांचे, त्या प्राईजचे प्रीमियम आहेत. प्रीमियम इन द मनी आउट ऑफ द मनी हे सगळे इथं दिसतं तुम्हाला. त्यानंतर 1385 कॉल पुट, आता पुट आले हे बरोबर 24 तारखेचे, म्हणजे आता जी एक्सपायरी आहे त्या एक्सपायरीचे ही कंपनीची एक्सपायरी बघा, कंपनीची एक्सपायरी आहे. कंपनीची एक्सपायरी असल्यामुळे मंथची म्हणजेच जून महिन्यातल्या लास्टच्या शेवटच्या गुरुवारची एक्सपायरी आहे 24 जूनला बरोबर. आता बघा 24 जून, 29 जुलै 2021 आणि 26 ऑगस्ट 2021. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या शेअरची एक्सपायरी ही 1 महिन्यापासून ते जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत आपण शेअर्स घेऊ शकतो. त्याप्रमाणे आता जो जून चालू आहे त्या जूनमध्ये 24 जून 2021 आहे, त्यानंतर 29 जून 2021 आहे आणि त्यानंतर 26 ऑगस्ट 2021 आहे बरोबर. तुम्हाला ऑप्शन म्हणजेच निफ्टी आणि बँक निफ्टीचा एक शेअर घेऊन तुम्हाला दावून देतो. त्यामध्ये पण एका आठवड्याची कशी ऑप्शन चेन असते ते हे बघा, सगळे ऑप्शन चेन आहेत. स्ट्राईक प्राईज आहेत, पुटचे आहेत, हे पुटचे इथे क्लिक केल्यानंतर कॉलचे येणार, हे कॉल आहेत बरोबर. आणि तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला एखाद्याला कॉल घेऊ शकत असेल तर बाय त्यावर क्लिक करायचं. बघा हा बाय घेऊ करू शकता. LTP कोणत्या प्राईजला घ्यायचा आहे, कॉल डेल्टा गॅमा थीटा वेगा हे सगळे ऑप्शन चेनचे वेगवेगळे हे आहेत, त्यांचे प्राईजचे वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला नंतर समजणार आहे. आता बघा डिटेल्स चार्ट्स, तुम्ही ह्याचे पण चार्ट्स बघू शकता. अलर्ट्स वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता. आता आपण बघूया पुढचा ऑर्डर्स. तुमचे ऑर्डर्स कसे ओपन आहे का क्लोज आहे ते भेटणार. आणि पोर्टफोलिओ तुमच्या जे पोझिशन आहे त्या पोझिशन येणार. होल्डिंग्समध्ये काय आहे का, ही कोणती हा स्टॉक आहे का तो चेक करू शकतो आपण बरोबर. त्यानंतर तुम्हाला आता एक निफ्टीचा स्टॉक घेऊन धावतो. सध्याला जे निफ्टी आहे, सध्याला निफ्टी किती आहे चालू 1 मिनिट बघूया आपण. निफ्टी 15,770 चालू आहे, त्यामुळे निफ्टी 15,700चा आपण घेऊया बरोबर. ॲड आपण निफ्टी ॲड केलेली आहे बघू शकता. आता बघा हा निफ्टीचा हा ओव्हरव्ह्यू आहे बरोबर. निफ्टीचा हा तुम्हाला आता इथे बीड लावलेले दिसत आहेत, क्वांटिटी दिसत आहेत, आस्क बीड लावलेले दिसत आहेत सगळे. तुम्हाला सेल तुम्हाला रेड कलरमध्ये दिसणार आणि बाय जे आहे ते बीड म्हणजे बाय केलेले, बाय किती % करू शकतात बघा. आता इथं हा जो स्टॉक आहे निफ्टी जो कंपनीचा ऑप्शन चेन आहे, ऑप्शन चेन जे 15,700 किती जण बाय करत आहेत, 34.62% हे बाय करत आहेत. परंतु सेल किती जण करत आहेत, 65.38 जण, 38% हे सेल करत आहेत. हा जो शेअर आहे तो सेल करत, म्हणजे इथे सेलिंग ज़्यादा चालू आहे हे तुम्हाला समजत आहे. त्यानंतर चार्ट्स तुम्ही चार्टवर समजू शकता. हे चार्ट तुम्हाला आधीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे. परत न्यूज काय, न्यूज ह्याची काय नसणार आहे. ऑप्शन चेन आता बघा इथं ऑप्शन चेन बघा, इथं ऑप्शन चेन समजलं का. 15,450, 15,500, 15,550 हे कॉल आहेत. 15,600, 15,600, 15,750 आणि निफ्टीमध्ये 50 पॉईंटने कॉल ऑप्शन असतात. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल बाय करायचं, सेल करायचं, डेल्टा गॅमा ह्यांचे वेगळ्या प्राईज वेगा हे तुम्हाला इथे समजणार आहे. 15,700 CE बरोबर. इथे कॉल आहे, इथे पण आपण पुट पण घेऊ शकतो. पुट केल्यानंतर बघा आता कुठल्यावर एखाद्यावर क्लिक करा, पुट आलं, बाय किंवा सेल करू शकतो. बाय
बघा निफ्टीची जी क्वांटिटी आहे एका लॉटची 75 रुपये आहे, सॉरी 75 शेअर्स आहेत. आणि बँक निफ्टीचं एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. निफ्टी बँक निफ्टी बँक 35,500 सी असू द्या, कोणताही घेऊ आपण. एक 34,000 कितीचा घेतलेला आहे, 33,500चा घेतलेला आहे. बरं ठीक आहे, आपण कॉल घेऊया, खरेदी करण्यासाठी जाऊया. 35,200 बघा, हा 35,200 आहेत. इथे बघा 35,000 35,100 सॉरी वरच्यापासून बघूया. 34,800 34,900 35,000 35,100 असे वेगवेगळ्या 100 पॉईंट यांची स्पॉट प्राईज आहे आणि स्ट्राईक प्राईज आहे. आणि इकडे बघा LTP म्हणजेच प्रीमियम आहेत ह्या स्टॉकचे, हे प्रीमियम आहेत, वेगवेगळे प्रीमियम असतात. आणि पुढचे पण सेम आहे, 34,800 34,900 35,000 वेगवेगळे प्रीमियम आहेत. आणि यांची लॉटची जी हे साईज आहे ती आपण लॉटची साईज बघूया. बाय करताना तुम्हाला दिसेल. डिलिव्हरी याची क्वांटिटी आहे ती 25 आहे, बरोबर. इथं न्यू ऑर्डर तुम्ही टाकू शकता, प्राईस टाकू शकता. FNO हे FNOची चेन आहे पूर्ण बँक निफ्टीची, निफ्टीने बँक निफ्टीची. बघा FNO जर FNOमध्ये तुम्ही टाकलं तर निफ्टी टाकलं तरी निफ्टी बँक टाकलं तरी सगळे FNO फ्युचरचे येणार. फ्युचर आणि ऑप्शन, इथे सगळे ऑप्शन फ्युचर आणि ऑप्शन्स आहे. 35,000 सगळे चेन तुम्हाला दिसणार. तुम्हाला कोणता पाहिजे तो ॲड करायचा. कॅशमध्ये सगळ्या कंपन्या येणार, ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत ते सगळे कंपन्या येणार. तुम्हाला दावून देतो, जर टी टाकलं तर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुम्हाला सगळ्या दिसून येतात. टाटा मोटर्स, बरोबर, टाटा केमिकल, टाटा कॉफी, काय असतील ते असतील, टाटा कम्युनिकेशन, टाटा कन्झ्युम, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपन्या आहेत त्या कॅशमध्ये येत असतात. आता नंतर आपण पुढचा जो पार्ट आहे तो बघूया. ऑर्डर्समध्ये तुम्हाला दिसलं, बरोबर, ओपन क्लोज्ड. ओपन जर तुम्हाला इंट्राडेची ऑफर घेतली असेल तर ते तुम्हाला इथे ओपनमध्ये दिसणार. बाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही ती ऑफर सेल करचाल तेव्हा तुम्हाला इथे क्लोजमध्ये दिसणार, बरोबर. आता पोर्टफोलिओ जर तुम्ही पोझिशन घेतलेली असेल ते पोझिशन इथे दिसणार डिलिव्हरीसाठी. आणि होल्डिंगसाठी तुमच्यासाठी मी काल 2 घेऊन ठेवले होते, IRFC आणि पावर पॉवर, हे तुम्हाला होल्डिंग्समध्ये दिसत असतात. हे होल्डिंग्स जे आहे ते 2 दिवसानंतर तुम्हाला होल्डिंगमध्ये येतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला शो होत असतात डीमॅट अकाउंटला. पहिल्या दिवशी तुम्हाला पोझिशनमध्ये दिसणार, दुसऱ्या दिवशी तुम्हाला होल्डिंग्समध्ये दिसत असतात. त्यानंतर आपण फंड्स कसे ॲड करायचे, बरोबर. आता हे इथे ॲड फंड्स आहे. ॲड फंड्सवर केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला जेवढे बँकमधून बॅलन्स डीमॅट अकाउंट पाहिजे तेवढा तुम्ही 1,000 रुपये 100 रुपये डीमॅट अकाउंट आपलं बँक अकाउंटमध्ये इथे घेऊ शकतात. इथे तुम्हाला बँक अकाउंट दिलेली आहे, जी तुम्ही अपस्टॉक्स डीमॅट अकाउंट ओपन करताना जी दिलेली आहे. तुम्ही स्मार्ट ट्रान्सफर करू शकता, नो चार्ज. गुगल पेद्वारे पैसे डीमॅट अकाउंट ॲड करू शकता, UPI थ्रू, नेट बँकिंग थ्रू आणि निफ्टी RTGS IPSद्वारे करू शकता, बरोबर. नेट बँकिंग UPIद्वारे ॲडजस्ट करू शकता. आणि कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. प्लीज एंटर व्हॅलिड UPI, बरोबर. हे सगळं तुम्हाला इथं वेगवेगळे गुगल पेद्वारे केल्यानंतर तुम्हाला सगळं पैसे ॲड करायचं आहे. विड्रॉल करताना पण सेम आहे. विड्रॉल करताना पण तुम्ही 100 रुपये 1,000 रुपये करू शकता. विड्रॉल फंड्स तुम्हाला इथे दिसत आहेत, बरोबर. विड्रॉल फंड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 24 तासात म्हणजेच 1 डेमध्ये तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात. आणि तुमचे इन्व्हेस्ट, आता एक राहिलेला इम्पॉर्टंट मेसेज, लर्न मोर, काय गरज नाही त्याची. इन्व्हेस्ट म्हणजे तुम्ही आता अपस्टॉक्समध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बाय ऑर सेल गोल्ड पोर्टफोलिओ करू शकता आपण. इन्व्हेस्ट गोल्डमध्ये करू शकता, बरोबर. हे बघा, हे गोल्डमध्ये तुम्ही करू शकता. वेगवेगळे 99.9% प्युअर गोल्ड भेटणार तुम्हाला, 100% सिक्युअर आहे. इन्व्हेस्टमेंट 1 रुपयापासून चालू आहे, बरोबर. हे सगळं तुम्ही गोल्डमध्ये करू शकता, बाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला IPO, आता जे वेगवेगळ्या कंपन्यांची तुम्हाला IPOबद्दल पूर्ण माहिती सगळ्या लास्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. IPO कसा येणार, म्हणजे IPO जे ओपनिंग आहेत ऑनगोईंग, जे कोणते IPO येणार आहेत ते तुम्हाला इथं IPO आल्यानंतर समजतं. प्लीज वेट. आता हे बघा, इन्व्हेस्ट इन IPO स्टेप दिलेले आहेत, त्या स्टेपनुसार आपल्याला IPO करावं लागतं, अप्लाय करावं लागतं. हे जे स्टेप आहे त्या स्टेपनुसार आपल्याला IPOला अप्लाय करायचं. माय ॲप्लिकेशन्स, तुम्ही जे ॲप्लिकेशन्स IPOला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दिसतं पास्ट IPOज. आम्ही काय कोणत्या IPOला बघा, पास्ट म्हणजे आधीचे IPOज, जे IPOज आले होते. 7 एप्रिल 2021ला जो IPO आला होता मायक्रोटेकचा लिमिटेडचा, डेव्हलपरचा, तो एक आहे. बार्बिक्यूचा आहे नेशन्स. परत 17 मार्च 2021ला नजारा टेक्नॉलॉजीचा आलेला, तो एक आहे. तो भरपूर सारे आहेत फास्ट IPO, सगळे IPO तुम्हाला दिसत आहेत. तुमचं जे IPOला तुम्ही ॲप्लिकेशन केलं ते तुम्हाला इथे दिसणार. आणि ऑन गोईंग IPO जे IPO
अपकमिंग IPO अजून तर कोणता IPO नाही आलेला, ओपन कोणता सध्याला नाही आहे, त्यामुळे इथे दिसत नाही आहे तुम्हाला. आणि एक राहिला लास्टचा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पण इन्व्हेस्ट करू शकता. हे तुम्हाला इथे म्युच्युअल फंडबद्दल दिलेलं आहे. डायरेक्ट फंड्समध्ये आपण अप्लाय करू. हे बघा म्युच्युअल ICCI टर्म्स अँड सर्व्हिसेस अप्लाय करायचे सर्व. हे तुम्हाला म्युच्युअल फंड डायरेक्ट फंडमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ICCI, निपॉन, ICCI सगळे म्युच्युअल फंड आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ऑर्डर्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे पोर्टफोलिओ म्हणजे काय सांगितलं, फंड्स सांगितलं, इन्व्हेस्ट सांगितलं आणि वॉचलिस्ट सांगितलं. वॉचलिस्ट कशी ॲड करायची ते तुम्हाला माहीत झालं आहे. आणि बघा इथे कॅशच्या कंपनी सगळ्यांना, इथे F1चे सगळ्यांना, करन्सी मार्केट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ते सगळं दिसणार. कमोडिटी मार्केटचे सगळे तुम्हाला इथे दिसणार आणि इंडिकेट्स हे तुम्हाला सगळं दिसत असतं. थँक्यू गाईज.